ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनल राष्ट्रवादीचे संचालक तर सहकार पॅनल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 7 संचालक निवडून आलेत। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने धुव्वा उडवलाय। पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासाठी मात्र हा फार मोठा धक्का मानला जातोय। नवनिर्वाचित संचालक डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। सहकार क्षेत्रामध्ये महत्त्वाची समजली जाणारी बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचा निकाल आता लागलेला आहे। या ठिकाणी आज या बँकेची मतमोजणी होती आणि यामध्ये सत्ताधारी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांच्या गटाचा पूर्णपणे धुव्वा उडालेला आहे। आपल्या सोबत माजी आमदार संजय रायमुलकर आहे, ते आता संचालक म्हणून निवडून आलेले आहे। भाऊ, आपण निवडून आला आहात, काय सांगाल? त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनीचे मनापासून आभार व्यक्त करेल, त्यांना मनापासून शुभेच्छा देईल। आणि देशाचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, आमचे सहकार नेते डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब, कामगार मंत्री माननीय आकाशदादा, संजय कुटे साहेब, संजय गायकवाड साहेब आणि श्वेताताई मोहल्ले पाटील आणि सर्व आमच्या या सहकार पॅनलचे सर्व नेते मंडळी यांनी घेतलेली मेहनत आणि आमच्या सर्व मतदारांनी आमच्यावरती दाखवलेला विश्वास, त्यामुळं या सर्व पॅनलचा विजय या ठिकाणी आम्हाला संपादन करता आला। मी विजयाचे सर्व श्रेय या मतदार बंधू भगिनीला देतो। पालकमंत्री मकरंद पाटील यांनी पॅनल टाकलं, त्यांनी त्याची पूर्ण प्रतिष्ठापना लावली। सुनेत्राताईंनी पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं, त्यांनी त्यांचे बाईट दिले आणि आता त्यांचा तुम्ही पूर्ण धुव्वा उडवलेला आहे। त्यांना जिव्हारी लागणारा विषय, पुढे भविष्यामध्ये त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला अडचण येणार नाही? याच्यामध्ये सहकारामध्ये काम करत असताना इथं काही पक्षाचा विषय येत नाही आणि निश्चित आमच्या याच्यामध्ये बरेच सत्ताधारी पक्षाचे, सर्वच पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आहे। सहकारामध्ये काम करण्यामध्ये कुठलीच अडचण भविष्यामध्ये येणार नाही। एकंदरीमध्ये या सहकार बँकेच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये सत्ताधारी अजित पवार गटाचा पूर्णपणे धुव्वा उडालेला आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।